काही काही बायका आहे ना फार सेल्फिश असतात. जेव्हा गरोदर असतात, जेव्हा त्यांचं बाळंतपण होणार असतं, जेव्हा त्यांचे लेकरं लहानचे मोठे करायचे असतात, तेव्हा ते आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीला म्हणजे आईला, सासूला किंवा नंदेला, बहिणीला ते जवळ करतात. त्यांच्याशी गोड-गोड बोलतात आणि आपलं सगळं मतलब साधून घेतात. म्हणजे लेकराला लहानचं मोठं करणं, सर्व कष्ट घेतात त्यांच्याकडून नाही का? आणि लेकराला लहानचं मोठं करणं ही किती अवघड गोष्ट आहे माहिती आहे? आणि हल्लीच्या मुली इतके सेल्फिश आहेत, की आपला मतलब निघाला, की लगेच म्हणायचं मला काही गरज नाही आहे कोणाची. तर असं होत नसतं बाई. जर गरजच नव्हती, तर मग बाळंतपणाच्या वेळेस पण कोणालाच घेऊन जायचं नव्हतं. एकट्याने जायचं, एकटं बाळंतपण करायचं. मग तेव्हा तुम्हाला कशी गरज लागली? म्हणजे फक्त गरजेपुरतं एखाद्या व्यक्तीला वापरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते फेकून द्यायचं लोकांना. तर अशी लोकं भरपूर आहेत, अशा बायका आहेत. आणि जेव्हा तुमची डिलिव्हरीचा टाईम असतो, जेव्हा तुमचं आजारपण असतं, जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते, तेव्हा एखाद्याचा वापर करून घ्यायचा. हे फार शार्प डोकं असतं, पण हे घाणेरडं डोकं. आणि हो, एक सांगायचं, परक्या व्यक्तीसाठी, परक्या लोकांसाठी आपली घरातली रक्ताची एवढी आपली चांगली नाती असतात आणि ती तोडायची आणि परक्या माणसांना घरात घ्यायचं, परक्या माणसांना आपलंसं करायचं. पण ती परकी नाती ना थोड्या दिवसाची आहेत. त्याच्यानंतर ती तुमचा बँडच वाजवून जाणार आहे. एवढं मात्र खरं आहे, तुमचं नाव खराब करून जाणार. तुमच्या नावाला काळिमा फासून जाणार. एवढी मात्र माझी तुम्हाला कळकळीची विनंती, की हे असंच घडणार बघा. फार दिवस हे टिकणार नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. आणि हे असंच होतं प्रत्येक नात्यात. बाहेरची व्यक्ती ही आपली नसते. तिचं काय, ती आज गोड बोलते, उद्या बोलेल ह्याचा काय भरोसा आहे का? नाही. त्यामुळं काही लोकं काय करतात, आपली नाती तोडतात आणि दुसऱ्या बाहेरच्या नात्याशी नातं जोडतात. त्यांना कळेल, कालांतराने कळेल. जेव्हा वेळ वाईट येईल ना, तेव्हा मग ते तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. एवढं मात्र